झालं तरी झालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे झालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा गाठी तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटी आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठल नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण जयाचे केली स्मरण सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी गुरुचरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा देवाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भक्त साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य विश्ववंदे जगद्गुरु विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महात्मे जीवनिवासी सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा किती चरणांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला आणि पाठात जरी नसला तरी परिचयातला भंग मी सेवेसाठी निवडलेला विठ्ठल. अभंग 4 चरणाचा आहे. तुम्हाला आतापासून प्रश्न कधी पडलाय का की अभंग 4 चरणाचा का घेतात? पडलाय का 4 चरणाचा अभंग? आपण बोलता बोलता एखाद्याला म्हणतो का अरे त्या 4 शब्द तरी नीट बोल म्हणतो का नाही? हा 4 शब्द तरी नीट बोल म्हणतो. गावात एक लई मोकार माणूस असलं त्याला म्हणतो निदान तुला 4 माणसं नीट बोलत नाही 4 माणसाला तरी जोड म्हणतो का नाही? हा असं प्रपंचातलं सांगायचं झालं तर लई सांग. युग किती असते? 4 युग. कोणते कोणते? कलियुग, त्रेतायुग, पुन्हा आणखी द्वापार युग, आणखी कोणतं राहिलं? युग कोणतं राहिलं? कलियुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कोणतं राहिलं युग? 4 युग आहेत ना. कोणतं राहिलं युग? तुम्हालाच माहिती. युग कोणते राहिले तुम्हाला विचारण्यासाठी तर आलेलो आहे मी. कोणतं युग राहिलं? योग का तुम्ही सांगता आता नाही. कोणतं राहिलं युग? सांग. कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कोणतं राहिलं? तुम्ही सांगा ना मग मी सांगतो. कोणतं युग राहिलं? सत्य. कोणतं युग कोणतं राहिलं? सत्य. हा सत्य. हा सत्ययुग. युग किती झाले मग? 4 युग झाले. म्हणून अभंग किती चरणाचा झाला? 4 चरणाचा. आता बसतो प्रश्न पडलाय का तुम्हाला कधी? आता विचारला काय एखाद्या महाराजाला? हे झालं युगाचं बरोबर. म्हणून अभंग किती चरणाचा घेतला? 4 चरणाचा. समजलं? आता बसतो तुम्ही कुणाला विचारलं का आणि ती पंक्ती काढायच्या घरी जायचं होय असं असतं का? हो महाराज असं असतं का? विचारायचं मग किती चरणाचा ती अभंग 4 चरणांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार काय सामान्य होता का महाराज? कोणालाही काहीतरी सांगण्याकरिता आपल्याला अधिकार लागतो बरोबर का नाही? हा कोणाला आपण काही सांगू शकत नाही ना. त्याला अधिकार लागतो की नाही? अधिकार लागतो का नाही? तसं अधिकारी महात्मे होते. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. इतके अधिकार संपन्न होते की ते ज्या वाटाने जायचे त्या वाटाही बोलायच्या. काय बोलायच्या? विठ्ठल विठ्ठल बोलायच्या. शिव्या देत नव्हत्या ना. काय म्हणायच्या? विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. इतके अधिकार संपन्न माझे तुकोबाराय होते. हा एकदा काय झालं? गावातले काही दुष्ट ब्राह्मण दुष्ट लोक होते ज्यांना तुकोबारायांची भक्ती खपतच नव्हती. त्यांनी काय केलं? एक योजना केली. तुकोबारायांना कसं निलाम करता येईल म्हणजे तुकोबारायांची इज्जत घालून कसं करता येईल. त्यावेळेस ते जेव्हा भंडारा डोंगरावरती गेले ना भजनाकरिता कुठं जायचे ते? भंडारा डोंगरावर जायचे बरोबर. हा त्यावेळेस ते जेव्हा गेले त्यावेळेस त्यांच्या मागे एक कामकृतीची स्त्री पाठवली. त्यावेळेस ती स्त्री जेव्हा भंडारा डोंगरावरती गेली त्यावेळेस तुकोबारायांचं भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठल नामाचं भजन चालू होतं. त्यावेळेस त्या स्त्रीने आपली भावना तुकोबारायांसमोर व्यक्त केली.
त्यावेळेस ती स्त्री काय म्हणते ती स्त्री आपल्या तुकोबारांसमोर तिची भावना व्यक्त केली. त्यावेळेस तुकोबारा काय म्हणतात त्या स्त्रीला, जाई ओ माये न करी सायास, जाई ओ माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. अरे इतके अधिकार संपन्न होते माझे तुकोबारा आहे. तसेच दुसरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 वाघिणी होऊन गेल्या. बरोबर, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 वाघिणी होऊन गेल्या आणि त्या दोन्ही वाघिणींचं नाव जिजाऊच होतं. एका वाघिणीनं आपला मालक म्हणजे आपला नवरा देशासाठी अर्पण केला, तर दुसऱ्या वाघिणीनं आपला पोटचा गोळा म्हणजे आपला पुत्र देशासाठी अर्पण केला. पहिली वाघीण म्हणजे तुकोबारायांची पत्नी आणि दुसरी वाघीण म्हणजे मासाहेब जिजाऊ, ज्यांनी आपल्याला स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज दिले. माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, दिया में सुंदर शिवाजी राजा. माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझे जाऊने दिया में सुंदर शिवाजी सुंदर शिवाजी राजा. अरे सुंदर शिवाजी राजा, नुसते ते सुंदरच होते का? नुसते दिसण्याने सुंदर असून उपयोग नाही दादा, चारित्र्याने शुद्ध राहावं लागतं. त्यावेळेस लोक आपल्याला मान देतात. इतकं शुद्ध होते, एक वेळेस महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणचा खजिना लुटून आणला. त्या खजिन्यामध्ये एक अशी लावणी होती की तिने पान खावं आणि त्या पानाचा रंग अक्षरशः गळ्यामधनं दिसावा. इतकी लावणी होती की ती स्वर्गातली अप्सरा देखील तिच्या पुढे फिकी पडेल, इतकी लावणी होती. त्यावेळेस राजा आले, आपल्या सिंहासनावरती बसले. त्यावेळेस ती स्त्री दरबारामध्ये उभी केली गेली. त्यावेळेस राजा म्हणाल, यावसाहेब कोण्या गावच्या? त्यावेळेस मावळा म्हणाला, राजा ही घ्या कल्याणच्या सुभेदारीची सून, खजिन्यासोबत घावली म्हणून आपल्या समोर उभा केली. राजा खजिन्यासोबत घावली म्हणून आपल्या समोर उभं केली. त्यावेळेस माझे शिवाजी महाराज काय म्हणतात? माझे शिवाजी महाराज म्हणतात, अशीच आमची आई असते, आम्ही सुंदर झालो असतो. अरे त्या स्त्रीला त्यांनी मातेची उपमा दिली. कुणाची उपमा दिली? मातेची उपमा दिली. आताचे राजे आहेत का असे? नुसते नावाला शिवाजी होऊन उपयोग नाही, नुसते जयंतीमध्ये शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय उपयोग नाही. तर रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे आपली बहीण म्हणून बघणारा होता माझा राजा. ज्याच्या राज्यामध्ये परक्या स्त्रीकडे डोळ वर करून बघण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. ज्याच्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही जर धक्का लागला तर त्याचे हात केले जातील. हा न्याय माझ्या शिवाजी महाराजांचा होता दादा. इतके अधिकार संपन्न माझे शिवाजी महाराज होते. उगाच नाही 350 वर्ष झालं, परंतु आजही आपण त्यांना विसरू शकलो नाही. आपल्याला आज जर आपल्या पंजोबाचं नाव विचारलं, कुणाचं? पंजोबा. पंजोबा कोण असतील आपले? आजोबाचे वडील. आजोबाच्या वडिलाचं नाव माहिती कुणाला? त्यांच्या वडिलाचं, त्यांच्या
त्यांच्या वडिलाचं काय? त्यांच्या वडिलाचं त्यांच्या वडिलांना नाही माहिती. पण 350 वर्ष झालं, परंतु आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव माहिती, शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव माहिती, शिवाजी महाराजांच्या पत्न्यांचं नाव माहिती, शिवाजी महाराजांच्या वडिलांचेही नाव माहिती. बरोबर का नाही? त्यांनी काहीतरी करून गेले, त्यावेळेस आपल्याला सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या ढालेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या ढालेवर. स्वराज्य निर्माण केलं, त्यांनी एक सुंदर स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं. आज जे आपण हे भजन कीर्तन करत आहोत ना, हे त्यांचे उपकार. कारण की माझ्या राजाचं महाराष्ट्रामध्ये मंदिर नाहीये काही, पण आज जेवढे महाराष्ट्रामध्ये मंदिर आहेत ना, ते माझ्या राजामुळे आहेत दादा. कारण की महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिर आहेत तेवढे माझ्या राजामुळे आहेत. धर्म वाचला तो शिवाजी महाराजांमुळे. बरोबर का नाही? शिवाजी महाराज असं म्हणत नव्हते हा मराठ्याचा आहे, हा मराठ्याचा आहे, हाच आपल्या सैन्यात राहणार, हा मुस्लिम आहे, हा येणार नाही, हा मांग आहे, हा येणार नाही, हा मार आहे, हा येणार नाही. तसं नव्हतं. सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी हे स्वप्न पूर्ण केलं. आणि आज आपण शिवाजी महाराजांना जातीमध्ये वाटलं गेलं आहे. शिवाजी महाराजांना दादा जातीमध्ये वाटू नका, शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊ नका, तर शिवाजी महाराजांना डोक्यामध्ये घे दादा. आता आपण अभंगाकडे वळू. अभंगामध्ये काय सांगतात? कोणाचा तर गोपाळ आज कशा निमित्त कीर्तन आहे? काला का करतात? सप्त्याचा शेवट. काला झाला की हाला, काला झाला की हाला, त्याला म्हणतात काला. बरोबर? त्याला म्हणतात काला. कारण की काला झाला, जसं महिनाभर एखादा माणूस 20 दिवस जरी कामाला गेला तरी ज्या दिवशी पेमेंट असतं त्याचं, त्या दिवशी तो तिथं जातो. तसं आपलं हे पेमेंटच म्हणायचं. बरोबर का नाही? काला म्हणजे पेमेंट. बरोबर का नाही? किती दिवस कीर्तन केले आपण? 14 दिवस. ही 15 दिवसाची सेवा म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगायचं असतं? काल्याच्या कीर्तनामध्ये अरे चरित्र ते उच्चारावे,
गोकुळात भगवान श्रीकृष्णांची कथा कशी आहे तर रांगत रंगणे चोरीत लोणे रांगत रंगणे चोरीत लोणे गोकुळामध्ये दही, दूध, लोणी चोरायचे बरोबर हे असं चरित्र आहे. कृष्णांचा जन्म कशासाठी झाला? त्याच्यासाठी झाला का? कशासाठी झाला? राक्षसांचा कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णात थरकाप सुटला बरोबर. खूप गोड प्रमाण दिलं महाराजांनी. कृष्ण गोकुळात जन्माला आणि दुष्टांना थरकाप सुटला बरोबर. कसं तर दोन राजे होते. एकाचं नाव होतं कंस आणि दुसऱ्याचं वासुदेव. हे दोन राजांना त्यावेळेस कंस राजे काय म्हणाले वासुदेवांना की माझी बहीण एक कंस मामा ऐकले नाव ऐकले हा. दुसरे वसुदेव नाम तो सुनाई होगा बरोबर हा. कंस मामा आणि वसुदेव हे दोन राजे होते. त्यावेळेस कंस राजे काय म्हणाले? कंस राजे म्हणाले राजे आमची बहीण तुम्ही करता का आम्हाला? कंस राजे काय म्हणाले वसुदेवांना आमची बहीण आपण तिच्यासोबत विवाह करता का? त्यावेळेस वासुदेव पण म्हणाले आम्ही तुमची आज्ञा कशी मोडू करू म्हणे. त्यावेळेस निघाली त्यांचं लग्न वगैरे जमलं आणि टांग्यात बरोबर. त्यावेळेस लग्न झालं आणि वरात निघली. त्या वरातीत रथ चालवायला स्वतः कंसराजे बसले आणि रथ चालत होता. त्यावेळेस आकाशाची वाणी झाली आणि त्यावेळेस कंसाला कळालं की देवकीचा आठवा पुत्र त्यांना मारणार आहे. म्हणजे आपला सख्खा भाचा आपल्याला मारणार आहे. त्यावेळेस कोण जरी असलं स्वतःचा जीवच त्याला वाटत का नाही प्यारा का भाचा वाटत होय. स्वतःचा जीवच वाटत का नाही हा. त्यावेळेस ते जे कंस मामा होते
खडग घेऊन धावले देवकी माताला मारण्यासाठी. त्यावेळेस वसुदेव महाराज म्हणतात, थांब कंसा थांब. अरे स्त्री हत्येचं पातक कशाला करतो तू? स्त्री हत्येचं पातक करू नको. तुला तिने काय पाप केले? तिचा मुलगा 8वा मुलगा मारणार आहे ना, मग आम्हाला बंदी खाण्यात टाक आणि आमच्यापासून जी मुलं होणार त्यांना मार तू. स्त्री हत्येचं पातक कशाला घेतोय? त्यावेळेस कंसाला हे पटलं, योजना कंसाला पटली. त्यावेळेस त्या दोघांनाही बंदीखान्यात ठेवलं. बंदीखान्यात ठेवलं आणि बंदीखान्यात ठेवलं. काही दिवस लुटून गेले आणि एक पुत्र झाला. त्यावेळेस लगेच द्वारपाल जिथे कंसाचे जे सेवक होते ते आले. राजा महाराज करीत आले. देवकी मातेला पुत्र झाला. त्यावेळेस कंसराजे म्हणाले, त्या पुत्रास घेऊन यावे इकडे. आले घेऊन, सेवक घेऊन आले. त्यावेळेस त्या पुत्राला बघितलं त्यांनी. शेवट मामाचं अंतकरण होतं दादा, बरोबर, मामाचं अंतकरण होतं. त्यावेळेस काय म्हणाले कंस मामा म्हणाले, अरे आपल्याला 8वा पुत्र मारणार आहे ना, याला मारून उपयोग आहे का काही? 8वा पुत्र मारणार आहे. त्यावेळेस देवांना चिंता पडली. त्यांनी जर हे पुत्र नाही मारले तर त्याचं पाप वाढणार नाही, बरोबर, त्याचं पाप वाढणार नाही. पाप जर वाढलं नाही तर देव अवतार घेणार नाही, बरोबर. कारण की देव कधी अवतार घेतात? पापांचा नायनाट करण्यासाठी, बरोबर, पापियांचा नायनाट करण्यासाठी. देव कधी अवतार घेतात का? ज्यावेळेस या कलियुगात पाप वाढेल त्यावेळेसच ते अवतार घेतात. धर्म रक्षावया अवतार घेसे. आणि पापियांचा नायनाट करण्यासाठी अवतार घेतात, बरोबर. त्यावेळेस स्वर्गातल्या देवांना चिंता पडली, अरे याचं पाप नाही वाढलं, त्याला मारायचं कसं? त्याला मारण्यासाठी तर देव अवतार घेणार आहे आणि याने जर पाप नाही केलं तर देव अवतार घेणार नाही, बरोबर. देवांनी नाही अवतार घेतला मग याला मारणं होणार, याला तर मारायचं होतं देवांच्या हाताने, बरोबर का नाही? जे आपल्या नशिबात लिहिलंय ते होणारच. तसं कंसाच्या नशिबात लिहिलंच होतं, त्या देवाच्या हाताने मरण त्याचं, बरोबर. त्यावेळेस नारद आते तिथं आले. नारायण आले, टपकले तिथं. म्हणाले, कंसा, ओय कंसा, अरे हे बघ, हे किती? 1 2 3 4 5, बरोबर, 6 7 8. इकडून मोजलं तर हे पहिलं येतंय, इकडून मोजलं तर हे पहिलं येतंय. देव आहे म्हणे. देवाची लीला कुणाला कळते का? देवाची लीला कुणाला कळणार नाही. चतुरा तो शिरोमणी.
हे आठवं येतंय, इकडून मोजलं तर हे पहिले येतं, इकडून मोजलं तर हे पहिले येतंय. तो जीव जीव चतुर आहे, तो कुणकुण येईल. बळीची कथा माहिती आहे तुम्हाला, बरोबर? बळीला कसं पाताळात घातलं होतं, डायरेक्ट ठोकलात. तसं तुझा डायरेक्ट कार्यक्रम माझी केली, बरोबर? देव आहे ते, त्यामुळं एकालाही सोडू नको. येते तसे सरसकट मारीत जा, बरोबर? त्यावेळेस त्यांनी काहीच विचार न करता भीर 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 भिगवलं त्या लहान मुलाला आणि धप भिशीनं भिताडावरती आदळलं, बरोबर? पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला, बरोबर? सातवे होते ते कोण होते? सातवे होते ते बळीराम दादा होते, बरोबर? बळीराम दादाचा जन्म कसा झाला? बळीराम दादा हे लक्ष्मणाचं रूप, बरोबर? लक्ष्मणाचं रूप. त्यावेळेस स्वर्गात यांची बैठक बसली. कुणाची? रामाची. सातवा अवतार, सातवा पुत्र बळीराम दादा. बळीराम दादा योग मायेने दुसऱ्याच्या गर्भात गेले. बळीराम दादा योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भात गेले. आणि आठवा आता जन्मणार कोण? श्रीकृष्ण, बरोबर? सगळीकडे आनंदी वातावरण होतं दादा, आनंदी वातावरण होतं. मंद असा पाऊस पडत होता, मंद असा पाऊस पडत होता. माझ्या देवकी मातेचा चेहरा असा सूर्यावरी चमकत होता. कारण की कोणतीही स्त्री ज्यावेळेस 9वा महिना असतो ना, त्यावेळेस कोणत्याही स्त्रीच्या चेहऱ्यावरती लखलखाट असतो. आणि त्यांच्या पोटी तर साक्षात देव जन्माला येणार होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती किती लखलखाट असतात, बरोबर का नाही? एकदम सूर्यासारखाच लखलखाट. आणि तो काळ आला, श्रीकृष्णांनी जन्म घेतला किती वर्षाचे होते ते? 5 वर्षाचे, बरोबर? 5 वर्षाचे होते त्यावेळेस वसुदेव आणि देवकी माता म्हणाल्या, त्याला लपवा आता कुठतरी. आले श्रीकृष्ण जन्माला आले एवढेच होते, बरोबर? असा चेहरा, सावळा कलर, आणि पाहिलं तर पाहतच राहावं दादांनो, इतकं होतं. त्यावेळेस देवकी माता म्हणतात, देवा त्याला लपवा कुठंतरी, वसुदेवा लपवा कुठंतरी याला. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात, नॉट टेन्शन मम्मी, नॉट टेन्शन, आय एम सब कुछ अटेन्शन, बरोबर? टेन्शन घेऊ नको, मला कोण मारणार नाही, मी यांना मारणार आहे. जन्मच घेतलाय त्यांना मारण्यासाठी, बरोबर? जन्मच त्यांना मारण्यासाठी घेतलाय. त्यावेळेस देवकी माता म्हणतात, ते किती वर्षाचे होते ती बोलताना? 5 वर्षाचे होते. त्यावेळेस देवकी माता म्हणतात, तू तर आता 5 वर्षाचा आहे. तू किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. तुला पाहिलं तर कोणच म्हणणार नाही तू माझ्या पोटी जन्माला आला म्हणून. त्यावेळेस देव म्हणतात, भक्तासाठी काय, मी आणखी लहान होतो आणखी. त्यावेळेस लहान व्हायच्या आधी म्हणतात, मला कुठं नेऊन गाला मला? नंदाच्या घरा,
गोकुळाला न्या. त्यावेळेस वसुदेव ते एका टोपलीत भरतात. परंतु त्यांना प्रश्न पडतो, आपल्या हातापायाला तर बेड्या आहेत, आपण इथनं जायचं कसं? त्यांच्या हातापायाला बेड्या लावलेल्या होत्या, बरोबर. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने लीला केली आणि ते जे द्वारपाल होते ते झोपी गेले. सर्व बेड्या वगैरे खोलल्या आणि द्वारपाल कमळापते पायाची बंधने गळती. सर्व पायातली जी बंधने होती, बेड्या होत्या, त्या निघून पडल्या. त्यांना जेव्हा उचललं त्यावेळेस जे द्वारपाल होते, तिथं द्वारपाल म्हणजे आताच्या भाषेत वॉचमन माहितीये का? सोपं असते काठी घेऊन. त्यावेळेस काठी होती नाही, काठी बंदूक असते अशी एवढी एवढीच घालते. तेव्हा बंदूक होती का? बंदूक नव्हती. तेव्हा काय असायचं? तलवारी होत्या बघ. तुम्ही असते तर जे हरी, बरोबर. त्यांनी तसं नाही, उचललं, ते गेट वगैरे खोललं आपोआपच आणि पायातली बंधने ते झोपले आणि गेले. त्यावेळेस मध्ये नदी होती. कोणती नदी होती? मध्ये नदी होती. त्यावेळेस ती नदी म्हणली की आपल्या पाण्याने यमुना माता होत्या मध्ये, बरोबर. यमुना माता मध्ये होत्या आणि त्या म्हणल्या, आता देवाचं तर सर्वच दर्शन घेत आहेत, वरून मेघराजाचे शेषनागाने वर्ण पडी काढलेली, मीच का बरं सुट्टी देऊ? मी बी पूर आणणार. त्यांनी महापूर आणला. माझे वसुदेव दादा नदीतनं चालत होते. पाणी आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. त्यावेळेस कृष्णांना माझ्या चिंता पडली, तर बापच पुढला माझा, तर मी कसं पुढे जाणार? बरोबर, मी कसं पुढे जाणार? त्यावेळेस माझ्या श्रीकृष्णांनी डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि नदीला स्पर्श केला. त्यावेळेस नदी दुभागली आणि वसुदेवांनी श्रीकृष्णांना गोकुळामध्ये सोडलं आणि गोकुळामध्ये सोडलं आणि तिथली माया उचलली, बरोबर. माया उचलली आणि निघाले कंसाच्या राज्याकडे, बरोबर. त्यावेळेस गेले आणि माया तिथं गेल्या बरोबर रडायला लागली. ती माया होती तर तवर नाही रडली, ती माया गेली की रडायला लागली. लेडी कारण, बरोबर, ती माया होती, ती लागली रडायला. त्यावेळेस द्वारपाल उठले आणि कंसाला सांगत सुटले. द्वारपाल उठले आणि कंसाला सांगत सुटले मग की देवकीला 8वा पुत्र झाला. पुत्र नव्हता तो, काय पुत्री झाली वगैरे सांगत सुटले. त्यावेळेस कंस धावतच आला, आतमध्ये गेला, बरोबर. त्यावेळेस म्हणाला, कुठे पुत्र कुठे? त्यावेळेस पाहिलं आणि हातात धरलं. त्यावेळेस घर फिरवलं. तेवढ्यात माया आदळणार की माया वरती गेली आणि म्हणाली, अरे कंसा, मला काय पकडतोस? तुला मारणारा तर त्या गोकुळात आहे. कुठं आहे? गोकुळात आहे. आणि तिकडं काय चालू होतं? वसुदेव तिकडं काय चालू होतं? त्यावेळेस जे आपले श्रीकृष्णांना ठेवलं ना, नंद राजा आणि यशोदा माता जाग्या झाल्या. त्यावेळेस महिलांना झोपीत मुलं व्हायचे. आताचे 2 महिने झाले की नवऱ्याला म्हणते, लय तू कायलं असं, लय तू कायलं, मला ना स्वयंपाकच करणं होत नाही, तेवढं करा की. कसं? नाही मला उठणंच होत नाही हो. एक तर हॉटेलवरनं भाजी आणा किंवा तुम्ही बघा बाबा, तुम्ही खा आणि मला खाऊ घाला. आताच्या लेडीज असं म्हणतात. तेव्हा कसं होतं का? नाही. त्यावेळेस झाला आणि एक गवळण टोकली आणि ते सावळं रूप पाहिलं श्रीकृष्णांचं आणि नाचतच सुटली.
आणि गेली पूर्ण गोकुळात सांगत सुटली. काय सांगत सुटली गोकुळात? गवळण अन गवळण सांगती गवळणी गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. कुणाला झाला? यशोदेला झालता का पुत्र? आधार कार्ड कुणाचं होतं ते? नियमाने देवकी मातेचं, परंतु ते यशोदे मातेचं म्हणले. बरोबर? पुत्र झाला यशोदेला. हळूहळू माझे श्रीकृष्ण मोठे व्हायला लागले. श्रीकृष्णांचा जन्म तिथं त्यावेळेस श्रीकृष्णांना पाहिलं त्या गवळणीने. ती गवळण म्हणाली पुत्र झाला यशोदेला. त्यावेळेस सर्व गवळणी बघायला आल्या. सर्व गवळणी बघायला आल्या. ते सावळं रूप किती चकमकाट होता चेहऱ्यावरती. अरे ते गवळणी एक म्हणायची वेड लागलं मला, एक म्हणायची मी वेडीच झाले. इतकं चकमकाट होता. कोणी म्हणायचं तर साखरेसारखाच इतकं गोड आहे, साखरेसारखं गोड आहे. कोणी म्हणायचं लोण्यासारखं गोड आहे, कोणी म्हणायचं तुपासारखं गोड आहे, कोणी म्हणायचं दुधासारखं गोड आहे. या गवळणी म्हणायच्या श्रीकृष्णांना म्हणायच्या. बरोबर? श्रीकृष्णांना पाहिलं सर्वजण गेल्या. हळूहळू सावळा देखिला ललनाचा सावळा देखिला सावळं रूप होतं. बरोबर? सावळं रूप होतं. हळूहळू माझे श्रीकृष्ण मोठे व्हायला लागले. बळीराम दादा आणि ते सोबत खेळू लागले. बरोबर? त्यावेळेस एक ते दोघं सोबत खेळताना काय झालं? श्रीकृष्णांनी माती खाल्ली. काय खाल्ली? लहान मुलं तू खाल्लेली का लहानपणी? तुम्ही लहानपणी
प्रत्येक बरोबर का नाही प्रत्येक लहानपणी श्रीकृष्णांनी माती खाल्ली बरोबर त्यांनी माती खाल्ली आपणही खात होतो पण आताचे खातेत का आताचे काय काय मेकडं खातेत मेकडं त्या दिवशी मी एका घरी गेलो चहा प्यायला बोलिलं बाबा म्हणजे महाराज चहा प्यायला आमच्या घरी त्यावेळेस चहा पेत होतो मी एक लहान लेकरू होतं ते आपलं गेम खेळत होतं आता काय ग्राउंड वरची गेम कमीच झाली बरोबर बरोबर का नाही आज तेवढंच होतं घरी गेलो त्याला चहा बी घेतला बसलं होतं पुढं गेम खेळत ते असं असं करायचं असं करायचं हा मेकड खायचं मेकड त्यांनी माती खाल्ली होती पण त्यांनी माती का खाल्ली होती ते माती खाण्यामागे काहीतरी कारण होतं काय तर त्यांना पृथ्वी मातेचं ऋण फेडायचं होतं पृथ्वी मातेचं ऋण फेडायचं होतं म्हणून त्यांनी माती खाल्ली परंतु हे बळीराम दादांनी पाहिलं बळीराम दादाने पाहिलं आणि यशोदे माताकडे गेले माता माता कानाने माती खाल्ली माता कानानं माती खाल्ली त्यावेळेस यशोदा माता म्हणतात हो का बघते मी कानाकडे चल बाहेर काठीच घेऊन आल्या यशोदा माता काना का रे माती खाल्ली का तू दाखव बरं काना म्हणे नाही 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 नाही, मी माती नाही खाल्ली आई ग आई मी नाही खाल्ली माती आई ग आई मी नाही खाल्ली माती नाही खाल्ली त्यावेळेस यशोदा माता म्हणतात हो का खरंच नाही का खाल्ली तू माती म्हणतात दाखव बरं तुझं तोंड त्यावेळेस ज्यावेळेस माझे भगवान परमात्मा तोंड आता आ करतात ना त्यावेळेस यशोदा मातांना पूर्ण ब्रह्मांड त्याच्यात दिसतं ब्रह्मांड दिसतं त्याच्यात देव होते ते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी कोडे बरोबर असे होते माझे श्रीकृष्ण त्यावेळेस पाहिला आणि यशोदा माता तो बसल्या बरोबर ते ब्रह्मांड पूर्ण दिसलं ना त्याच्यामुळं ते कोण होते श्रीकृष्ण होते दादा विठ्ठल विठ्ठल
श्रीकृष्ण मोठे होऊ लागले आणि आणि ते घरात होते आई एवढे मोठे झाले त्यावेळेस ते आता त्यांना मोठे झाले म्हणलं मित्रमंडळ वगैरे पाहिजे का नाही का घरातच बसणार घरात कवरच बसणार मित्रमंडळ बनवाय गेले बाहेर त्यावेळेस बाहेर गेले बघितले त्यांनी मित्रमंडळ त्यावेळेस ते सगळे गोपाळ होते ते म्हणाले देवा आम्हाला तुमच्याबरोबर खेळायचंय देव म्हणाले अरे तुमच्याबरोबर खेळायला काय जाऊ मी खेळत म्हणे देवाबरोबर खेळायला कुणाला नको वाटते म्हणजे मला मी तुमच्याबरोबर खेळू वाटतो बरोबर ते गोपाळ म्हणाले आम्हाला तुमच्याबरोबर खेळायचंय बरं म्हणले खेळतो पण खेळायला ज्याच्या पोटात भूक आहे ज्याच्या पोटात भूक आहे तो काय खेळणार तुमच्या पोटात तर गोकुळात गेले बरोबर त्यावेळेस ते सवंगडी पाहिले आणि म्हणाले अरे तुम्ही का असे लकडे पतले कसे होते मास्तारकेच होते एकदम ते म्हणाले अरे तुम्हाला काय घरचे खायला भेटणार का काय हा तुमच्या घरी दूध नाही का तुमच्या घरी तूप नाही का ते म्हणजे तूप आहे दूध आहे लोणी नाही का लोणी आहे अरे मग तुम्ही करता काय खात नाही तर करता काय का पिकून जाता का नाही तर हे कुठं जातं मथुरेला जातं डिरीला जातं म्हणे डिरीला काय भेटतं का डिरीला भेटत नाही म्हणे डिरीला जातं मग माझे श्रीकृष्ण म्हणतात मी तुम्हाला सगळं देतो काय देतो सगळं देतो पेंद्या काय म्हणतो पेंद्या काय खटाळा असतो बरोबर ते म्हणतो देवा तू देणार काय काय देणार म्हणजे सगळं दूध देतो तूप देतो दही देतो सगळं देतो पेंद्या पण यासाठी आम्हाला करावं काय लागणार का पेमेंट वगैरे द्यावं लागणार का काय पैसे वगैरे द्यावं लागते नाही काय करावं लागेल अभंगाचं पहिलं देव यायचंय तर या कसं या यायचंय तर या ज्याला यायचंय तर या कोणाला बंद नाही का यात म्हणून नाही ज्याला खरं वाटतंय ना हा भाऊ ज्याला विश्वास आहे ना माझ्यावर ते या बरोबर हा भाऊ दीन जीव ज्याला विश्वास आहे ते माझ्या पक्षात या नाही तर तुम्ही अपक्ष उभा राहा बरोबर ज्याला विश्वास आहे ते या याला तरी यावे लागेल आणि येणार आहे ते सगळेच या आणि कसे या माझ्या मागे या पुढे या पुढे नाही माझ्या सोबत नाही मागे या
बरोबर माझ्या मागे याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे सगळे माझ्या मागे या मग पेट म्हणाला तुझ्या मागे यावं आम्ही तुझ्या मागे येणार तू आम्हाला दही दूध तूप लोणी बी देणार सगळं देणार पण आमची जर भूकच नाही मागली तर तू काय करणार मग आम्हाला तर भगवान परमात्मा काय म्हणतात मी तुम्हाला देणार किती देणार अभंगाचं दुसरं चरण आजी देतो पोटावरी आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी कधी देतो आजच देतो किती देतो जवळ तुम्हा पुरे म्हणजे बस जवळ म्हणत नाही तेवर देतो किती देतो बस जवळ तुम्ही म्हणत नाही जवळ तुम्हाला कंटाळा येत नाही बस बाबा आता देऊच नका तितकं देतो मी बरोबर इतकं देतो म्हणले माझे त्यावेळेस ते म्हणाले मग तुम्ही देणार इतकं देणार पण आणणार कुठून आपण हा मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला श्रीकृष्ण म्हणले काय करावं लागेल चोऱ्या करावं लागतं कॅटेगरीचं काम झालं त्यांना चोऱ्या म्हणजे चोऱ्या आपण चोऱ्या करायच्या का हा चोऱ्या करायच्या कसल्या करायच्या पैशाच्या करायच्या का दागिन्याच्या करायच्या का गाड्या चोरायच्या का नाही काय चोरायचं दही दूध तूप लोणी चोरायचं बरोबर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना यावं लागेल माझ्या सोबत मग ते निघाले सोबत सगळे बरोबर सगळे सोबत निघाले मग मागे मागे या म्हणले एक त्या कोपऱ्याला एक तुझ्या कोपऱ्याला काही जण पुढं पळायला लागले ते मग ते काय म्हणाले सगळे सोबत या तुम्ही माझ्या मागे येणार ना ते सगळे सोबत या माझ्या मागे चला हा कसे चला अभंगाचं तिसरं चरण हळूहळू चाला
आपण काय ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायला चाललो का प्रचार करीत जय हो करीत नाही ना. आपण कशात चाललो? चोऱ्या करायला चाललो. कोणी कोणाशी न बोला, बोलू नका कोणी कोणाशी. हा बरोबर का नाही? कोणी कोणाला बोलू नका. माझे कृष्ण परमात्मा सांगतात कोणी कोणाशी न बोला, बोलायचं नाही अजिबात. श्रीकृष्ण काय म्हणतात? चोरी करायची म्हणलं की पहिला नियम कोणता? हळूहळू चालायचं. गपक्या पावलांनी चालायचं. बरोबर? गपक्या पावलांनी चालायचं. दुसरा नियम कोणी कोणाशी न बोलायचं, गपचिप चालायचं. गपचिप तोंडावर चिकट टेप लावून कुलूप लावायचं तोंडाला, गपचिप निघायचं. बडबड केली गवळण आली तर झटकेनं निभार. तिसरा नियम काय? जरी गवळण आली, तिसरा नियम काय? खिशात दगड टाकायचे. चौथा नियम सराटे उचलायचे. पण पे दे म्हणला देवा, दगड कशाला बरं? देवा दगड कशाला घ्यायची म्हणा? दगड म्हणे जर गवळण आली तुला धरली काय करीन? तुझ्या पाया पडेल का गवळण? बदड 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 बदडीन ना तुला ती. थोडं आणीन का? मग त्यामुळे म्हणले मग दगड तिला मग आपल्याला हाणायला लागली की तिला लांब मारायची दगड. बरोबर? दगड मारायचे, डोळ्यात मारायचे. मग ती म्हणाली तो बोबड्यालाही हुशार होता. बोबड्या काय म्हणला? देवा ती जर गोगल घालून आली तर गोगल घालून सराटे काय पुण्याला घेतले का आपण? सराटे टाकायचे खाली. तेवढ्या तिसराच उठतो आणि काय म्हणतो? तिसरा गोपाळ उठतो आणि म्हणतो देवा ती जर चप्पल घालून आली तर? अरे म्हणे पुढचं कशाला राहणार? तू चप्पल घालून मार खायची का तुला? माझा ऐक ना, मी काय करतोय ती. माझा ऐक, मी म्हणे ते करायचं. ते करायचं. एवढं झालं, फायनल झालं. चोऱ्या वगैरे त्यांच्या सुरू झाल्या. दही दूध तूप लोणी सर्व गोकुळात त्यांचं ते गवळणी परेशान व्हायच्या बरोबर आला कधी गेला कधी, त्याचा मिळून ताळच लागत नव्हता. त्यावेळेस ते यशोदेकडे यायच्या, गवळणी यशोदेकडे यायच्या. म्हणायच्या अरे तुझा बाळ तुझा मुलगा किती खटाळ आहे बरं, तुझा मुलगा किती हे करतो. तुझ्या मुलामुळे सगळ्या गोकुळात आमचं दही दूध आमचं काहीच राहीना, सगळं जायला चोरीला. बरोबर? चोरीला जायला म्हणे माझाच मुलगा कसा चोरी? तुझाच मुलगा चोरायला म्हणे. बरोबर का? कृष्ण परमात्मे बसले होते तिथं. कृष्ण परमात्म्याला तेवढ्यात कृष्ण परमात्मा म्हणले नाही आई मी तर तुझ्यापाशीच असतो सारखा. बरोबर? कुठं असतो? तुझ्यापाशी असतो. मी चोऱ्या करायला कधी जाईल? चोऱ्या करायला जाणार का मी? नाही. मग तेवढ्यात एक गवळण म्हणली तुझ्यात जर जमाय ना स्नेहा, अरे तुझ्यात जर जमाय ना तर माझ्या घरी येऊन चोरी करून दाखव. बरोबर? ती गवळण म्हणजे अशी एवढी नाही, गवळण अशी उंच होती. नवरा एवढाच होता. बरोबर? मग श्रीकृष्ण काय म्हणाले? येद्या घर नंबर लिहून घे, घर नंबर जाऊ द्या म्हणे आपण. कुठं जाऊ? ते गवळणीच्या घरी जायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाचं नियोजन ठरलं. दुसऱ्या दिवशी त्या गवळणीच्या घरी जायचं. ते अलगद गेले, रात्रीच्या पारात गेले. ती गवळण झोपलेली होती. गवळणीची वेणी भली मोठी लांब होती, भली मोठी अशी एवढी. त्याची दाढी अशी एवढी. दाढी याची काय केलं? आपल्या श्रीकृष्ण परमात्म्यांनी काय केलं? तर दोन्हीची मारली गाठ. आता गवळणीला सकाळी रोजी 5 वाजता उठायची सवय. उठली गवळण, उठली ती आपल्या रोजच्या प्रमाणे निघली की तो नवराच्या खाटावर धापा पडला खाली. ते म्हणे आयो मी आता कसं करायचं? अयो मोडले कंबर मोडलं जवळ चला म्हणे. ती गवळण म्हणे काय कर मी माझी चालली म्हणे. बरोबर? मी चालली बाई तुम्हाला काय म्हणजे अगं बघ मग तू येणी माया दाढीला लागली. गाठ कुणी मारली म्हणे? तुम्ही मारली का? नाही म्हणे मी नाही मारली. संतापली ना. गाठ मारली कुणी? ती म्हणे 100% दिसणार काम आहे, चला तिच्या घरी. ती निघाली
120 स्पीड फार 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 हे होतं एवढं एवढं ती म्हणाला अरे दमाई दमाई फर 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 एवढंच होतं ना त्याला काय वडलं की वाढायचं ती त्याला फक्त पुढे भटले करून जाऊ ते म्हणे अरे यशोदे बाहेर गेले यशोदे यशोदे बाळा तुझा ती गवळण गेली हा त्यांना काय खरं वाटणार तेवढं ती दुसरी गवळण एक आली ती व्यासच्या अतिशयाने होती ती म्हणे तिच्या घरात तू केलं रे माझ्या घरात करून दाखव म्हणे मानते तुला मी कसं मानते म्हणे तुला मी तू फक्त माझ्या घरात करून दाखव कुलूपच लावून बसते काय लावून बसते कुलूप लावून बाहेर बाण टाकून बसते तू फक्त आत जाऊन दाखव कसा जातोय माझ्या घराला बी एकच दरवाजा आहे एका दरवाजाला 3 कुलप लावले त्या बाईने एका दरवाजाला 3 कुलप आला 3 कुलप लावले कसे लावले असते 3 कुलप लावले म्हणे आता याला काय जाऊन द्यायचं नाही बरोबर ती घरी जाऊन बसली त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले हिचा आधी घरी नंबर टिपून घ्या घर नंबर टिपून घ्या सगळं कोणत्या वेळी करायचं ती बघा म्हणे जा यांच्या जमा घरी या गवळण म्हणे अरे बाप चल म्हणले लगेच दुसऱ्या दिवशी घर नंबर वगैरे आणला ना घर नंबर आणला की दुसऱ्या दिवशी निघाले यांची भिंत चलो लगेच गवळण असं बाहेर बघितलं त्याने आधी अरे बसलीच होती बाहेर बाळ टाकून मस्त बसली होती त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले डायरेक्ट आतमध्ये जाऊ आपण गोपाळ म्हणाले डायरेक्ट कसं आतमध्ये जायचं आता घरात दारात ती बसली तिच्या जवळ जरी गेलो तरी ती चपलाने मारीन आपल्याला आता ह्यानी कधी
नाही चपलानीच हाणणार, हाताने काय ती हाणणार नाही. त्यामुळं मग म्हणले तुम्ही एक काम करा, डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की आतमध्ये. कुठं? घराच्या आतमध्ये. पटपट 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 खाऊन घ्या म्हणे, जेवढं लागतंय तेवढं पटपट खाऊन घ्या. कसं खाऊन घ्या? पटपट, आवाज करायचा नाही अजिबात, पटकन खाऊन घ्यायचं. त्यावेळेस खाल्लं बिल्लं पोटभर एकदम एकदम पोटभर खाल्लं. त्या गोपाळांनी खाल्लं, श्रीकृष्णांनी खाल्लं. त्यावेळेस ते म्हणाले आता बाहेर कसं जायचं? आता आलं बाहेर कसं जायचं? तीच उपाय करा, डोळे बंद करा, भजन गोपाल कृष्ण भगवान की आले बाहेर. तेवढेच तो वाजलं ना, धड 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 ते पळायला लागली की तेवढ्यात मग ते वाजलं की लगेच ती गवळण आली. गवळण आली, गवळण म्हणाली आपण तू लोक लावून बसलो आतमध्ये काय मांजर बिंजर सुरली का काय घड? मांजर सुरली बघाय गेली आतमध्ये, खोललं तिने लोक, सगळं आस्ता दिसतो. दूध एक तूट एक ते राहिलं, त्यांनी ठेवीतच नव्हती ते. एवढं खायचं तेवढं खायचे, नीट खात नव्हती ते, नाच जास्त करायचं. पण त्या गवळणीला काय ठेवलंच नाही. गवळण म्हणे आता आमचं घर कसं चालायचं? बाय 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 बाय. माझ्या पोराला काय मी काय खाऊ घालू म्हणे, काय 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 खाऊ घालू, काय काय खाऊ घालू म्हणे. त्या किसण्याने गेलं सगळं, त्या गोपाळांनी गेलं, काय काय खाऊ काय घालू, पण नवरा काय काय खाई अशी म्हणाली ती. अरे बापरे म्हणे, मोकार फसले त्याला चॅलेंज देऊ. चॅलेंज कुणा देवा? देवाला देवा का चॅलेंज? तेवढ्यात श्रीकृष्ण दिसले तिला. बरोबर त्या घरात श्रीकृष्ण म्हणे आता ह्यांना लावलं की मागत होते म्हणे, स्नेहा आला का तू? धरला हाताला, डावा हात धरला ना, हात धरला की घट्ट धरला, पकड ओढलंच नाही, ओढ बीर बीर बिंगरी. आता ओढलं, वडीत 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 न्यायला लागली. म्हणे माते श्रीकृष्ण आता एवढं एवढं दया माया करती म्हणे, दया माया लिकरू म्हणे, लिकरू एवढं एवढं लिकरू बघा. लेकरं लेकरं तुला काय पटतं का नाही? पटतं का नाही? तू लिकरू असतं असं वडीत नेलं असतं का? एवढं एवढं लिकरू आता घट्ट हात पकड, पण नसा बंद झाला ना का म्हणे, हात सोड हात सोड हात सोड, हात सोडल्यावर पळून जाते ना म्हणे. हात सोडला पळून टाकणार तो. मी काय एवढं म्हणून धरला का तुला? अरे नाही रे, हात घेऊ सोड घेऊ धर, घेऊ सोड नाही, लय घट्ट धरला तू आणि नसा बंद झाला म्हणे मरण बिरण. मग मग नाही 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 तेवढं हात सोडला की मग नवरा आणला, नवऱ्याच्या हातात दिला, आणला तुम्ही कृष्णांना आणला. कार्यकर्ते कशाला असतो? बॅनर का बॅनर पडायला त्याला कार्यकर्ते कसे? गोपाळांनी आणला ते नवरा उचलून दिला हात त्याला. आणि श्रीकृष्ण डायरेक्ट आपल्या आईपाशी गेले. आईला म्हणायला लागले, आई बघा आता येईनच कोणतरी माझी कुडी काढून, आता मी देवावणी तुझ्यापाशी बसलोय मगापासून, तर येईनच कोणतरी वरतोड करून टॅकिस ना करीत. बघ आले, तेवढ्याच घेऊ तेवढं म्हणला की आले. यशोदे यशोदे बघ तुला कृष्ण आणला धरून, मी रंगी हात पकडला. कृष्णाला सांगा काय काय कृष्णाला सांगा काय. आता डोळे गेले का? डोळे गेले की योगी माता काय म्हणाले? यशोदा माता काय म्हणाल्या? तुला डोळे गेले का? कृष्णा बघ देवावणी बसला इथं, देवावणी कृष्णा तिथं तिला बघितला की अटॅकच येते केला बाप म्हणजे शिव इथं आपल्या हातात कोण आहे? हातात तिथं नवरा. ती म्हणे धनी तुम्ही इथं कसे आले?
आले म्हणे म्हणलं आणलं म्हणे कुणी आणलं अरे त्यांनी उचलून उचलून आणलं त्यांना म्हणा दमानी म्हणे तर दमानी तुम्हाला ऐकूनच पण घ्याय उचललं तुझ्या हातात तुला मगापासून म्हणतोय अरे सोड तू माझी पण तोडायला लावला तू काय ऐकला ते काय ऐकायला मग ऐकूनच पण घ्यायला पोळीत आणलं असं असतं कुठं म्हणे काय चाललंय मला तर काय मिळत कळा ना हा याच झालं मग श्रीकृष्ण तिथून निघाले माझे असं 2-4 पुढी लय खोडी झाल्या त्यांच्या नंतर एक 2 वेळेस घरात पिटीत झालं मग आता देवकी मातेने यशोदे मातेने ओळखलं म्हणे आता हे पोळ्या करायला लागलं आता म्हणे कृष्णा तुला आता शाळेत धाडावं लागेल म्हणे शाळेत त्यावेळेस शाळा होत्या का जिल्हा परिषद माध्यमिक होत्या का कॉलेज होते का नाही त्यावेळेस शाळा म्हणजे काय होत्या जनावरांना जायचं डोंगरावर तुमच्या काय का डोंगर जाते का तुम्ही सांभाळायला गावात गेला हा जाता का नाही जात का हा असं डोंगर होता बाला मोठा त्याच्यावर म्हणे मग म्हणले श्रीकृष्ण म्हणले गाय आपल्यालाही मोठे आहेत ना मग आपली सवंगडी कशाला आपण सोडायची त्यांना घेऊन चलू सगळे निघाले लय जणांच्या गाया होत्या सवंगडी निघाली सगळी गाई गोपाळ यमुनेचे गाई ते काय करायचे खेळ खेळायचे त्यांचे खेळ काय होते माहिती तुम्हाला विट्टी दांडू मामा खेळ खेळ माहिती होती त्यांची आपल्यासारखे होते का गोट्या खेळायचे का ते नाही त्यांचे खेळ कोणते होते तर मामा तू खेळ मांडीला वाळवंटी घाये खेळ मांडीला वाळवंटी घाये खेळ आता थकले ते त्यांना काय झालं आता खेळ खेळलं दिवसभर उन्हात खेळ खेळलं काय होतं भूक लागली का नाही
एक गोपाळ म्हणे आता काही कर म्हणे कृष्णा अय कृष्णा लय भूक लागली म्हणे मला पोटात लय भूक लागली आता कसं करू बाबा जेवायचं काय नियोजन आहे का नाही म्हणे आता जेवायचं कधी काय कोण आणणार जेवणार कोण नाही का जेवण म्हणे आपण सगळं सोबत घेऊ सगळ्यांचं सोबत घेऊ बरोबर करायचं मिक्स सगळ्यांचं तुला काय म्हणायचं काला तुला काय म्हणायचं काला त्यावेळेस खिचडी काला तो व्यावायला सजने त्याला म्हणायचं काला त्यावेळेस श्रीकृष्णांनी आणि त्यांनी त्यांच्या गोपाळांनी मिळून तो जे त्यांचं सर्व होतं जे खायला दिलेलं होतं त्यावेळेस एकत्र केलं हा आणि त्याचा केला काला त्यावेळेस ते जेव्हा खाल्ले त्यावेळेस ती म्हणाली आता हात कुठं धुवायचे हात हात म्हणे नदीत धुवायचे नाही 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 कृष्ण म्हणे नदीत नाही अरे ते स्वर्गातले देव मासे बनवून नदीत आले आपला काला खाण्यासाठी अरे हा काला म्हणण्याच्या नशिबात आहे ना हा काला काला खायला भाग्यवानच लागते देव सगळं देवांची सगळी इच्छा होती काला खाण्याची पण देवाला मिळतो का नाही तर आता काला त्यांचा झाला काला आता आपला करायचा बरोबर भजन करू आता विठ्ठल बारको वेळेच्या योगाने धावतापावर तुम्हाला जे आहे ते आपण जेही माझ्या बुद्धीच्या प्रमाणे जे आता तुम्ही ऐकलं तर जे चांगलं वाटलं ते घरी घेऊन जा जे वाईट वाटलं माझ्याकडून जर चुकीचा काही शब्द गेला असेल तर ते माझी चूक माना आणि जे चांगलं आहे ते माझे गुरुवर यांचा आशीर्वाद नाही वडिलांची चुकून नये बरोबर आणि ते मानून घरी न्या आणि ते मानून घरी न्या याले तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे याले तरी यारे लागे अवघे माझे मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरो पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी ज्ञानेश्वर माऊली
वरदान